मैत्री त्याच्या माध्यमातून अनेक पुस्तकं सध्या स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्याला उपलब्ध करून देतात. काय नक्की आज उपक्रम तुम्ही राबवता? पुस्तक मैत्री गेले 4 वर्ष झाले पुस्तक गुढी उभारताय. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले गेल्या वर्षी आम्ही महिलांच्या हस्ते पुस्तक गुढी उभारली. यावर्षी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसोबत आम्ही पुस्तक गुढी उभारण्याचा निर्धार केला होता आणि ती आज आम्ही गुढी उभारली. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचं जितकं महत्त्व कळाले ते इतर समाजांना पण कळावं, कारण स्पर्धा परीक्षा करणारे जे नवीन अधिकारी आहेत, भावी अधिकारी आहेत, त्यांना पुस्तकांचं महत्त्व खूप छान पद्धतीने कळालेलं असतं. त्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये पुढच्या त्यांच्या सगळ्या कारकिर्दीसाठी पुस्तकं उपयुक्त आहेत आणि ते सतत त्या पुस्तकांच्या ग्रंथालयांच्या संपर्कात असतात. त्यामुळे ते उत्तम पद्धतीनं पुस्तकांचं महत्त्व जाणतात आणि हेच उदाहरण आपण इतर समाजातल्या इतर तरुणांसमोर ठेवत आहोत की त्यांनी सुद्धा वाचलं पाहिजे. तुम्हाला जर भावी अधिकारी किंवा तुमच्या क्षेत्रामध्ये जर स्थिर व्हायचं असेल तर पुस्तक हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करेल. स्पर्धा परीक्षेचा युग म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या युगात पुस्तकांशिवाय पर्याय नाही. आता आम्ही स्पर्धा परीक्षा करतो, आम्हाला हवी इतकी पुस्तकं वाटेल तेवढे भेटत नाहीत, पण इथं पुस्तक मैत्री बुक स्टॉल येते. आम्हाला नवीन नवीन पुस्तक, आता बाहेर जर आम्ही पुस्तकं वाचायला गेलो तर आमच्याकडे साधारणतः थोडीफार पुस्तकं अवेलेबल असतील, पण इतर नॉलेज आपल्याला पाहिजे म्हटलं तर बऱ्यापैकी आम्हाला आज इथं बुक मैत्री पुस्तक मैत्री येते आम्हाला मिळून जाते. तिथे भावारे सरांच्या इथं आम्हाला खूप सारी पुस्तकं मिळतात इथं आम्हाला. अलग पुस्तकाची गुढी उभारलेली काय याच्या मागचा हेतू होता, काय वाटतं तुम्हाला? पुस्तकं म्हणजे पुस्तकाशिवाय पर्याय नाही. पुस्तकांची गुढी उभारली आहे त्यातून एवढंच की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवाय पर्याय नाही. पुस्तकांमधून जे नॉलेज आहे आजच्या मोबाईलच्या युगामध्ये खूप काय सारेजण काय मोबाईलमध्ये सर्व काय बघत असतात. पुस्तकं हे माणसाच्या जीवनातलं हे असं हे आहे की त्याशिवाय पर्याय नाही. नॉलेज वाढवायचं म्हणतो पुस्तकांशिवाय पर्याय नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जी ज्ञानाची कमतरता जाणवते, ती ज्ञानाची कमतरता पुस्तकांच्या माध्यमातून भरून निघावी हाच उद्देश पुस्तकांच्या गुढीच्या माध्यमातून भावारी सर आणि पुस्तक मैत्री गॅलरी टीमचा आहे आणि इथून पुढे हा उद्देश आम्ही कार्यरत ठेवू. पारंपरिक गुढी बरोबर आज पुस्तकांची गुढी उभारत आहे. पारंपरिक गुढी आपली विजयाचं आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे, पण आज आपण पुस्तकांची गुढी उभारून समाजाला हा संदेश देऊ इच्छितोय की पुस्तकांचीच खरी उंची आहे आणि प्रत्येकानं कमीत कमी दिवसामधून 1 तासभर पुस्तकं वाचली पाहिजे. पुस्तकच आपल्याला यशस्वी पर्यंत पोहोचू शकतात.